हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. चला निघलो आज वावरात. कालचा ब्रेक घेतला, 2-3 दिवस झाले आणि कालचे व्हिडिओ तर काही टाकलेच नाही मी. सकाळीच आमच्या यानं लावला कापूस देणं, जो बोसूर व्हायला तो. माय झाली सगळी तयारी. आज नळ आले म्हणून बाया काही निघल्या नाही लवकर. आईचे चालले बुचके बातके उपास ना घरातले. लाईट बंद करून ठेवा लागेल, नाही ते घरात काही कोणी येत नाही. आणि पिलं आपल्या गाडीवर उड्या मार. आई दरवाजा लावून ठेव जा. आई दरवाजा लावून ठेव. फोन करू का काकाले? हवा आई फोन करू काकाले? नाही फोन नको करू का? बोलणं जराशी काव म्हणणं समजते की नाही काही बघता नाही. करू का फोन? थोडा वेळ उपाशी ठेवता मला त्या बकऱ्याले. तुला भेंडराय गेली ना का? आलं तार आहे का तू आज? या जेवण करायला आज ना गावाच्या शेजारीच आहो आम्ही. सभागृहाच्या मांग आमच्या सभागृह दिसू राहिलं तुम्हाला? सभागृहाच्या मांगच आहो. पण एवढा मला हे आहे ना घराने का मोबाईल ते नाही लावते तर नाही लय आहे असं आकरा पाखरी ना जास्त असं तण असते म्हणून डायरेक्ट जेवायच्या वेळेस म्हटलं थोडंसं व्हिडिओ. चला मग जेवण करून घेतो आता. आज थंडात नाही गेलो तू? ये दे. मग आता मी वावरात घेऊन गेलती का पैसे? त्याला पैसे देऊ चाबी आणायचे. कळाले का? थांब 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 त्या पप्पाला सांगतो की याले पैसे द्यावं लागत. कोणचं काम सांगितलं की वंदना मोठी माय दादा दिसले तर म्हणा चाबी घेऊन जा ना. घरी सोनी बसेल आहे. सांगतो तेवढा. आज तर अक्कातच झाला. दादा घरी येईल, बकऱ्या घरी येईल. गावात मातीवर गेले आणि मी बसेल आवती. आता लवकर सुट्टी होऊनही काही फायदा नाही माया. बकरा बाकसा वळवर त्याला वाट राहिलं की ह्या आली पण घरात काऊन नाही आली. 2 वाजले आता. वावरातून घेऊन यायले पाणी पाजलं म्या आणि पिलंही पाजून घेतले, डाऊन ठेवले डाल्याखाली. आता दादा आंघोळ पांघोळ करतीन मातीहून आल्यावर आणि नेतीन बकऱ्या चारायला. 2 वाजता आता काय खातात पण काय नाही बिचारा. आणि मला बकऱ्या सोडून ना आता करावं लागते हे एवढी झाडझूड घरादाराची. कारण डबल बकऱ्या आल्यावर मग बांधायला बाई बाई 4 वाजले 4. एवढी झाडझूड करायले आणि एवढे कपडे धुयाले. 4 नाही बाबा 5 वाजले. घरी येऊ नाही काही आराम नाही. आज एकच टाइम काम केलं वावरात. वावरातून आल्यावर मग सगळी झाडझूड केली. पाहिलंच तुम्ही बकऱ्याचा आरोग्य किती होता. तर मग बकऱ्या सोडून दिल्या, झाडझूड केली, पाणी मारलं. दादा मातीवर गेले होते ते कपडे दादाचे माये कपडे असं ना. 1 बकेटच भरले कपडे ना. आता पिलं सोडून दिले जरासे खेळायले. सकाळपासून डाल्याखाली जाते आणि डाल्याखाली असले ना पिलं दिवसभर का असे कोमुसतात ते चांगले नाही राहत. त्यासाठी मग जरासं खेळतील म्हणलं. आणखी बकऱ्या आल्या की त्याला डाल्याखालीच ठेवा लागते. नाही तर त्याच्या मायला एवढा त्रास देतात ते का नाही आपल्याला सुचत नाही. बंगाली कडे तिकडे पाहतात आणि त्याला त्रास देतात. वाट पायत नुसतं गेट जवळ खेळू राहिले पैलवान. तिन्हीचे तिन्ही बी माया आल्या की झोंबले त्याले दूध प्यायले.
आता 5 वाजले. आता 5 वाजता काय करा, ना घरचे आले ना दारचे आले, आणि चहा प्यायची तर आज काही माझी इच्छा नाही. आता मी वावरात गेल्यावर आणि झोप लागली का मग जाग येते 10 किंवा 8 अशा वाजता. मग जेवण करायचं राहते, कोडू कोडू तोंड होते, मग जेवण काही धकत नाही. त्यासाठी आता सध्या दरवाजा लावून घेऊ द्या मला पहिले, मग सांगतो मी तुम्हाला. कारण पिलं नुकसान करतात. मग दरवाजे उघडे असले का घरात घुसतात. मग जेवणाची दवडी होय का पाळ, हे वय का सांडव, ते वय का सांडव, आज तर हात गो गो येऊ राहिले, तब्येत बरोबर नव्हती तरी मी वावरत गेले. ते फॅन जरा फास्ट चालू राहिला आज, त्यातही लाईट कमी जास्त राहिली. आणि त्या काय केला, जवळच निघत होतं गावाच्या शेजारी तो आहे, म्हणजे असा बागायती मळा. मी आणली तांदूळक्याची भाजी, चिवळीची भाजी, निंब. ते सध्या मी सगळं निवडून ठेवतो, कारण त्या निवडून ठेवल्याशिवाय करेल. मस्त असे निंब आणले, नेमके त्याच्यात. पण मालक नाही होता, घरानं लागले सगळ्या. एवढेच निंब मी त्या दिवशी आणले होते, तेवढ्याचे 20 रुपयाचे. आणि असं मळ्यात गेलं काही असे निंब येतात, भाज्या येतात, म्हणजे असं वाटते भाजी सुकली जातात. डब्बा असतात अजूनही घरादारातला पसारा आवरायचा राहिला, पसारा हा आवर असतात की आता सध्या बाहेरचा पसारा झाला मला. हा घरातला पसारा होता, जेनीचा भाजी घेऊन चला मग एवढी भाजी घेतो तोडून. एवढी भाजी तोडायला आई नाही तर दादा येते, 2 बहिणी कोणी ना कोणी येणार होतं. आणि चहा ठेवा लागली, त्यासाठी मला चहा नाही ठेवला. आणि घरी राहिलं की माझी तब्येत खराब होते. आता वावरात गेले की जरासं फ्रेश वाटतं. घरी राहिलं की ना भाकर नसायचं, आज जरासं फ्रेश वाटून राहिलं. आणि 4-5 दिवस घरी होती ना, जीव असा नुसता ना असा मठाला होता जीव नुसता. 4-5 दिवस घरी होती, आज जरासं फ्रेश वाटू राहिलं. पण संध्याकाळी आपल्याला भाजी करावं लागते. पाऊस संध्याकाळच्या भाजीचा काय मिळाला, संध्याची भाजी घेतो.